मित्रांनो नमस्कार आणि तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे। थोडा मार्च एंड आणि कामाचा लोड असल्यामुळे आमचा हा ब्लॉग यायला फार उशीर झाला ॲक्च्युली या टायमाला, पण तरी पण आम्ही वेळातनं वेळ काढून आज आम्ही आलो आहेत महाराष्ट्राचं जे स्वर्ग आपण म्हणतो त्याला कोकणामध्ये। आणि कोकणामध्ये तर बरेचसे खूप छान सुंदर असे समुद्र किनारे असतात, त्यापैकी आज आम्ही व्हिजिट करतो आहे गुहागर या समुद्र किनारी। आणि तुम्ही बघत असाल मी आता हे बघा साक्षी पण आहे आणि आम्ही आता पोहोचलो ॲक्च्युली गुहागर बीचला। तर या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला गुहागरमध्ये या बीच समुद्र किनारी राहण्याची सोय काय आहे, खाण्याची काय काय सुविधा इथे उपलब्ध आहे, इथला बीच कसा आहे, इथे राहण्याची किती खर्च येतो काय वगैरे आम्ही ह्या डिटेलमध्ये आम्ही तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये माहिती देऊ। आणि तुम्ही जर आमच्या व्हिडिओमध्ये आणि आमच्या चॅनलला नवीन असताल तर प्लीज तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आम्ही असेच फॅमिली ट्रिपचे व्हिडिओ नेहमी बनवत असतो, जेणेकरून मे बी तुम्हाला पण भविष्यात कधी काही सजेशन लागलं तर तुम्हाला आमच्या व्हिडिओची मदत होईल। आणि साक्षीने एन्जॉय स्टार्ट केला आहे। मित्रांनो आम्ही जस्ट आमच्या रिसॉर्टवरती पोहोचलो आहे आणि आम्ही गुहागरमध्ये इथे राधनी बीच रिसॉर्ट म्हणून एक छान प्रॉपर्टी आहे, तर ती आम्ही सिलेक्ट केली यावेळेस राहण्यासाठी। तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये राधनी रिसॉर्ट हिची प्रॉपर्टी कशी आहे हे पण दाखवणार आणि इथली काय काय ॲम्युनिटीज आहे हे तुम्हाला दाखवल, इथून बीचची फॅसिलिटी कशी आहे हे पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवल। आणि ॲक्च्युली ही प्रॉपर्टी जी आहे बीचपासून खूप वॉकिंग डिस्टन्सवरती आहे आणि आम्ही नेहमी हेच ट्राय करतो की बीचपासून वॉकिंग डिस्टन्सवरती प्रॉपर्टी आम्हाला भेटली पाहिजे, कारण जेणेकरून बीच एन्जॉय करायला पण फार म्हणजे सोपं पडतं आणि मजा येते। आमचं दुपारचं जेवणाचा जो बेत आहे तो आमचा एक आमच्या जो रिसॉर्ट आहे त्याच्या समोर एक घरगुती खानावळ आहे, तिथे आम्ही आमचं जेवणाचा बेत केला आहे। त्याचं नाव आहे अर्पित। त्यांनी सांगितलं अर्पित खानावळ किंवा हॉटेल काहीतरी असेल, आता मला माहीत नाही, पण प्रॉपर घरगुती जेवण आहे कोकणात। तर आम्ही आता चाललो आहे आणि आमच्या स्टेपासनं ते हार्डली 2 ते 3 मिनटाचा वॉक आहे। म्हणजे आता हे तर ठीक आहे, माझ्या बॅक साईडला माझं तुम्हाला रिसॉर्ट दिसतंय, पण या साईडला जर पुढे गेले की गुहागरचा मेन रोड लागतो आणि त्या रोडला म्हणजे हॉटेलपासून बाहेर म्हणजे आमच्या रिसॉर्टपासून बाहेर पडले की लगेच लेफ्टला 2 मिनटाच्या अंतरावरती अर्पित खानावळ म्हणून आहे। तर आम्ही आता तिथे मस्त छानपैकी ऑथेंटिक कोकणी जेवण करणार आहे। आम्हाला वॉक करताना जाताना लाजवळचे खूप सारे झाडं दिसले इथे आणि साक्षी प्रत्येक ठिकाणी लाजवळ झाडं आहे। आणि हे बघा साक्षी आणि साक्षी एकदम रमली त्याच्यामध्ये। चला चला मित्रांनो, हे आहे अर्पित अस्सल कोकणी घरगुती जेवणाची सोय। चला बघूया, छानपैकी कोकणी घर दिसतंय आणि आशा करतो उत्तम जेवण असेल एकदम, बघू। तर मित्रांनो आम्ही इथं छानपैकी जेवायला सांगितलंय सुरमई फ्राय, प्रॉन्स मसाला, प्रॉन्स करी असते थोडी थिक आहे, प्रॉपर कोकणी ऑथेंटिक, आणि प्रॉपर आमच्या तांदळाच्या भाकरी, बस ऑथेंटिक कोकणी जेवण आहे। आणि आता मी टेस्ट करून तुम्हाला सांगतो। मी पण टेस्ट करून तुम्हाला सांगा सांगा। साक्षी प्लेट मध्ये देऊ का? मला 10 आउट ऑफ 10 मिळेल। 10 आउट ऑफ 10 मिळेल का तुम्ही? आणि आम्ही नाशिक संभाजीनगर पुण्याला पण जे कोकणी थाळी मागवत होतो थाळी आणि इकडचं जे ऑथेंटिक जेवणाची टेस्ट आहे ना ती वेगळीच असते, मस्त आहे। सुरमई फ्राय तर एक नंबर, एकदम मस्त जेवण आहे, एक नंबर। भूक लागली आहे खतरनाक। मित्रांनो सोलकढी पण एक नंबर बनली आहे, ताईंनी एक नंबर सोलकढी बनवली आहे। मला वाटतं 1-2 लिटर आम्हालाच लागेल आता। एक नंबर जेवण झालंय। एक तर गाडी चालून चालून मी खूप थकलोय आणि वरतून असं एकदम उत्तम प्रकारचं कोकणी जेवण जेवल्यानंतर मी आता फार गुंग लागलोय, थोडा आराम करतो जाऊन। मित्रांनो कोकणामध्ये आल्यानंतर हे नजारे मात्र भारी दिसतात एकदम। तुम्हाला कुठेही चालताल तिथे हापूस आंब्याची झाडं,
कोकणात आलं की नंतर वापस जाण्याची इच्छा होत नाही. मित्रांनो, कोकणाचा हाच जो एक आनंद देणारी गोष्ट असते ना, हे बघा. आता आम्ही वॉक करत आमच्या रिसॉर्टवर जातोय आणि मागे पक्ष्यांचा आवाज. एक मिनटं येतोय. मे बी आता मी माईकने लावलाय, फोनने कॅप्चर केलं की माहीत नाही, पण एक खूपच हे बघ बटरफ्लाय दिसतंय माझ्या बॅक साईडला. काय काय हो, एक मिनिट माझ्या साईडला हे बघ कुठं दिसली आम्हाला. थांबा 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 थांबा, कुठं कुठं हे बघा मित्रांनो, काय दिसलं आम्हाला. घोरपड बघा मित्रांनो. हे बघा हे बघा, याला म्हणतात कोकण पिल्लू आहे. छोटस ना? नाही नाही, छोटं नाही, बऱ्यापैकी आहे. बरं, एवढं मोठं पिल्लू. अरे खूप मोठी असते ती. हे बघा बघा, घाबरली ती नाही ना, आरामशीर बसली होती एकदम. अरे दिसतंय. आणि हे एक्झॅक्ट आमच्या जिथे आम्ही स्टे केले ना त्याच्या समोरचा हा सीन आहे. एक कॅमेरा पटकन. पप्पा पटकन चला. बघ साक्षी पटकन जो कॅमेरा, चेहरा स्माइली वाटतोय ना. एवढी ती बघ. हसती ती. पण मी कॅमेरा ना, पण कॅमेरा तर मस्त आहे. अरे मला काय सांगतो पकड बॉटल. आई पटकन ना. मित्रांनो, आता आम्ही चाललोय गुहागर बीचवरती. हे आहे मागे आमचं हॉटेल आहे जिथे आम्ही थांबलोय. आणि इथनं हे बघा माझ्या मागे तुम्हाला दिसेल हार्डली 100 मीटरच्या आसपासचं डिस्टन्स आहे. बीच एकदम वॉकिंग आहे, वॉकिंग डिस्टन्सवरती आहे. वॉकिंग नाही, वॉकिंग डिस्टन्सवरती आहे. तर आता आम्ही जातोय बीच एन्जॉय करायला. आणि आता साक्षी पळत चालली आहे पुढे. बघा, तिने तिचे सगळे प्ले घेतले सोबत. अरे एवढं लांब नको पळू बाळा साक्षी. आणि एकदम आयसोलेटेड जागा वाटते मित्रांनो. खूप अशी काही गर्दी नाही, काही नाही. आणि शांत, एकदम शांत जागा आहे. हां हां, सगळे इथे आता बीचचे टॉयज इथे घेतलेत खेळायला. तन्वी मॅडम पण रेडी आहे. आणि पहिल्यांदा आम्ही एवढ्या हवेमध्ये बॅडमिंटन खेळणार आहे. तुम्ही बघताल, एकदम शांत जागा आहे. गर्दी खूप कमी आहे. नेहमीची गर्दी चिकचिक असा इथं काही प्रकार नाही आहे. लिटरली असं वाटतंय की जसं आपलं प्रायव्हेट बीच आहे. एक फॅमिली दिसते थोडं काही डिस्टन्सवरती. आणि हा पूर्ण आहे गुहागरचा समुद्र किनारा. मित्रांनो, या बीचचं एक आम्हाला असं माहीत पडलं की इथे टर्टल नेस्टिंग पण असतं. तर आम्हाला एका जणांनी सांगितलं की बाजूला टर्टल नेस्टिंग. तर आम्ही बघतो आम्हाला काही नशिबाने काही आज मिळतं का म्हणून बघायला. तर चला आपण बघूया टर्टल नेस्टिंग. तर मित्रांनो, हे बघा, हे आहे आपलं गुहागरचं टर्टल नेस्टिंग. आम्हाला एक नेट इथं दिसली आहे. आणि याच्यामध्ये जवळपास 40 ते 50 हे आहेत नेस्ट बनवलेले आहेत, ज्याच्यामध्ये शेकडो टर्टलचे पिल्ले निघतील. पण अनफॉर्च्युनेटली आम्हाला तर इथे काही बघायला मिळणार नाही या मंथमध्ये, कारण हा एप्रिलचा महिना आहे. आणि आम्ही इथं विचारपूस केल्यानुसार त्यांनी सांगितलं की का त्याला आणखी 1 ते 1.5 महिन्याचा टाईम पिरियड आहे म्हणून. बघा मित्रांनो, किती सुंदर. आणि या लोकांना खरंच सॅल्यूट आहे. ते लोक यांना एवढं सिक्युअर ठेवतात. वाव, खूप सुंदर. मित्रांनो, खूप छान सुंदर असा समुद्र किनारा आहे गुहागरचा. स्वच्छ आहे आणि एकदम निळसळ पाणी आहे.
आणि हे लागले ओरडायला आमचे लेकर. तन्वीला काय साक्षीला काहीतरी दिसलंय बघतो मी आता काय. टर्टल, अरे टर्टलचं बेबी, टर्टलचं बेबी आहे. वाव, हे बघ येस येस येस, हे बघ टर्टलचं बेबी आहे बघ. बघा मित्रांनो, आम्हाला गुहागरच्या बीचवर मिळालंय टर्टलचं बेबी. हे नाही, थांब 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 थांब. आजचा दिवस आम्हाला खूपच छान गेला. आम्हाला आज घोरपट दिसली, एक टर्टलचं बेबी दिसला, ते पाण्यामध्ये चाललाय. मित्रांनो, आम्ही टर्टलचं बेबी आम्हाला नशिबाने मिळालं बघायला. आणि आता आम्ही त्याला लाईफमध्ये फर्स्ट टाइम आम्ही आमच्या डोळ्यांनी बघतोय की असं कुठलं म्हणजे कासवाचं लहान पिल्लू आता समुद्रात जाताना आम्ही त्याला कॅप्चर करू. देव करून त्याला खूप मोठं आयुष्य लाभो. आलं 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 पाणी. ये बाय. तर मित्रांनो, आम्ही गुहागरचा बीच जो आहे समुद्र किनारा खूप एन्जॉय केला. सनसेट खूप छानपैकी एन्जॉय केला. लेकरांनी खूप मजा केली. आणि खरंच सांगतो, गुहागरचा बीच पण खूप सुंदर आणि स्वच्छ बीच आहे. सँड पण एकदम क्लीन आहे, पाणी पण एकदम स्वच्छ आहे. आणि खास करून गुहागरच्या बीचला जे टर्टल नेस्टिंग एक जे लाभलं आहे नैसर्गिकरित्या, ते तर तुम्हाला बघण्यासारखं आहे. तर तुम्ही जेव्हा पण कधी येताल या साईडला कोकणामध्ये, तर तुम्ही नक्की, मी तुम्हाला एकदा गुहागरच्या बीचला समुद्र किनाऱ्याला तुम्ही व्हिजिट द्या. आणि इथलं टर्टल नेस्टिंग जे आहे ते तुमच्या फॅमिलीसहित सगळेजण एन्जॉय करा, त्याला बघा. आणि जर तुमच्या नशिबात आमच्यासारखं असेल तर तुम्हाला पण एखादं टर्टलचं बेबी तुम्हाला पाण्यात सोडायचा सहयोग किंवा लाभ मिळेल अशी आशा करतो. तर मित्रांनो, आता व्हिडिओच्या पुढच्या भागामध्ये मी तुम्हाला आम्ही जिथं स्टे केला आहे राधनी फार्म किंवा राधनी रिसॉर्ट, राधनी हॉटेल आपण म्हणू शकतो, त्याचं नाव आहे राधनी फार्म म्हणून. तर ते रिसॉर्ट मी तुम्हाला राधनी फार्म तुम्हाला प्रॉपरली व्यवस्थित दाखवल. तिथे राहण्याची काय एक्सपेन्सेस आहे, आम्ही कुठं जेवण केलं तर तुम्ही मी माझ्या व्हिडिओच्या सुरुवातीच्या भागामध्ये तुम्हाला दाखवलंच. पण तिथले पण डिटेल तुम्हाला मी व्यवस्थित सांगेल की खाण्यापिण्याचा किती खर्च येतो, राहण्याचा किती खर्च येतो. तर या व्हिडिओच्या पुढच्या भागामध्ये मी तुम्हाला त्याची माहिती देतो. गुड मॉर्निंग. काल आम्ही बीचवर खेळून खूप थकलो, त्यामुळे रात्री आम्ही लवकर झोपून गेलो. आणि आता आम्ही चाललो आहे परत आमच्या अर्पित खानावळती अर्पित खानावळ जी आहे त्याच्यावरती तिथे नाश्ता करायला चाललो आहे. आम्ही नाश्त्यामध्ये मस्तपैकी गरमागरम पोहे, उपमा, चविष्ट उपमा आणि पोहे सांगितले. आता मस्त ताव मारतो. आणि आलेलं आहे ना, हे उपमा आलेला आहे, ताईंनी केला आहे छानपैकी. नाश्ता करता करता आम्हाला परत आठवण झाली आमच्या सोलकडीची. आणि सकाळ सोलकडीपासून परत आजची सुरुवात केली आहे. आणि आजचा दिवसाचा एंड सुद्धा सोलकडीवरच होणार आहे. तर मित्रांनो, मी आता आहे अर्पित खानावळच्या इथे. आणि माझ्या पूर्ण गुहागरच्या स्टेच्या दरम्यान आम्ही अर्पित खानावळमध्येच आमचा लंच, डिनर आणि ब्रेकफास्ट आम्ही इथंच केला. आणि अर्पित खानावळच्या ताई आमच्यासोबत आहेत, मोरे ताई.
तर ताई तुमच्या आजचं काल आम्ही जे जेवण केलंय प्रॉन्स करी, नमस्कार, प्रॉन्स करी, त्यानंतर प्रॉन्स फ्राय आणि सुरमई फ्राय खूप छान होतं। आणि तुमचं इथलं काय स्पेशल आहे आणि थोडं तुम्ही आमच्या प्रेक्षकांना सांगितलं तर बरं होईल, म्हणजे खाण्याच्या बाबतीत आणि तुमचा आणखी काय व्यवसाय आहे ना तो अत्तरचा, तुम्ही जे काल मला सांगितलं ते पण थोडं माहिती दिली तर बरं होईल। माझा परफ्यूम अत्तरचा साईड बिझनेस आहे, तो मी स्वतः बनवते आणि प्रोडक्शन म्हणून स्टॉल पण लावते सगळीकडे। अच्छा, कुठे कुठे असतात स्टॉल? मी वेणेश्वरला स्टॉल लावते। अच्छा, आणि मागणी माझी साताऱ्यापासून आहे। अरे बापरे। हा, पण वेळेनुसार वेळेच्या अभावामुळे मी वेळ देऊ शकत नाही त्यांना, त्यामुळे मी जाऊ शकत नाही। अच्छा, बाकी सगळीकडे मी जाते स्टॉल लावायला। ओके। आणि जेवणाच्या बाबतीतलं थोडं सांगा, कारण जेवण तर फारच छान आहे, तर तुमच्याकडे काय स्पेशल तुम्ही म्हणजे बनवतात किंवा इथे असं स्पेशल? आमची व्हेज मध्ये स्पेशालिटी म्हणला तर ओल्या दाण्याची भाजी म्हणजे आमची स्पेशालिटीज आहे ती। ओल्या मटारची प्रोसेस कशी सुरुवातीची असते तशी ती ओल्या दाण्याची भाजी असते। म्हणजे कडवेवाल असतात ना, त्यांची सर्वात पहिली प्रोसेस ही दाण्याची भाजी। अच्छा। आणि त्याच्यानंतर दुसरी म्हणाल तर त्याची शेवटची प्रोसेस म्हणजे कडवेवाल, वालाची भाजी। वालाला काय काय लोक डाळिंबी म्हणतात, पावटा हा पांढरा असतो हा, आणि कडवेवाल हे लाल असतात, पण चवीला कडवेवाल चविष्ट असतात। आणि वाल असतात ना पावटा म्हणता तुम्ही, तो ग्रस्ट जरा वासळतात म्हणजे बनवतात। आणि फिश मध्ये आपल्याकडे सुरमई फ्राय तर आहे, प्रॉन्स बिर्याणी करते मी, चिकन बिर्याणी करते, मटन बिर्याणी करते, कोंबडी वडे ते आपण मिस केले जास्त, सगळे वेगवेगळे पदार्थ जे कोकणी स्टाईल आहेत ते सगळे बनवते मी। आणि सगळ्यात महत्वाचं आम्हाला म्हणजे सोलकढी जी आहे ते खूप छान बनवतात, आणि आज आम्ही नाश्त्याला सुद्धा तीच ट्राय केली। आम्ही सोलकढीमध्ये बाहेरचं काहीच वापर नाही, हॉटेल युजिंग मध्ये ताक वगैरे वापरतात आंबटपणा येण्यासाठी, पण आमच्यामध्ये आम्ही नारळाचं दूध, आपलं कलरसाठी बीट वापरतो आणि चवीनुसार आगळ वापरतो। ओके, धन्यवाद ताई, तुम्ही तुमचा वेळ दिला आमच्या चॅनलसाठी। तर काय काय घेतलं सोनल? मी अत्तरमध्ये डव, त्याच्यानंतर काजू आणि ब्रूट तीन घेतले, आणि लहान मुलांसाठी चॉकलेट। मित्रांनो, आमचा आजचा गुहागरचा इथला स्टे आम्ही इथं संपवत आहे, आणि इथून आत्ता आमची कोकणवारी निघेल भोगवे बीचला। तर थोडक्यात सांगायचं म्हटलं तर आम्ही गुहागर बीच खूप एन्जॉय केला, इथला स्टे खूप एन्जॉय केला। इथे राजनी फार्ममध्ये आम्ही, जसं मी तुम्हाला दाखवलं, इथे आम्ही थांबलो होतो। तर इथं आम्हाला स्टेची माझ्या मते एक साधारण 3200-3300 रुपये लागले। हे तुम्ही त्यांच्याशी डिस्कस करून तुम्ही बार्गेनिंग पण करू शकता। आणि ओव्हरऑल म्हणजे कसं होतं ना की विकेंड आणि तुम्ही कुठल्या सीझनला येतात तर त्यानुसार यांचे रेट थोडे अप अँड डाऊन होऊ शकता। बाकी राजनी फार्मबद्दल सांगायचं म्हटलं तर आम्हाला यांची रूम आणि प्रॉपर्टी खरंच खूप छान वाटली, भरपूरशी खेळायला लेकरांना जागा आहे तिथे, आणि रूम पण बऱ्यापैकी रूम साईज खूप छान होती। आणि विशेष म्हणजे की क्लीननेस खूप छानपैकी त्यांनी मेंटेन केलेलं होतं, क्लिनिंग। आणि राहिलं फक्त राजनी फार्मचं एकच आहे की त्यांचं जे किचन आहे ते आता मला वाटतं नेक्स्ट मंथ किंवा या 15-20 दिवसामध्ये चालू होईल, त्यांची पूर्ण तयारी झाली। म्हणजे त्यांच्याकडे आजच्या डेटला, म्हणजे मी एप्रिल 2025ची गोष्ट करतोय, आजच्या डेटला तरी त्यांचं किचन चालू नाही आहे। त्यामुळे मी जसं तुम्हाला सांगितलं ना की आम्ही खानावळमध्ये आमचं लंच आणि डिनर करायला जायचो, तर बस तेवढाच एक इथला ड्रॉबॅक आहे, तो पण मला वाटतं एक महिन्याभरामध्ये किंवा 15 दिवसामध्ये सॉर्ट आउट होईल। आणि राहिलं आमचं खाण्यापिण्याची जी सोय आम्ही अर्पित खानावळमध्ये केली होती, ऑथेंटिक कोकणी जेवण होतं त्या टाईमचं, त्यांच्या हातचं। आणि तिथे पण आम्हाला खायला मला वाटतं खाण्याचा खर्च येत होता काहीतरी 350-400 रुपयापर्यंत फिश थाळी होती, कुठली पण फिश घ्या, आणि व्हेज थाळी त्यापेक्षा 50-60 रुपयांनी काहीतरी कमी होती। ओव्हरऑल आम्ही तिथे मला वाटतं प्रॉन्स फ्राय, प्रॉन्स करी, सुरमई फ्राय आणि नाश्ता वगैरे केला। फूड खरंच खूप छान होतं। तर मित्रांनो, मी आशा करेल की तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल, आमच्या ह्या व्हिडिओपासून तुम्हाला काहीतरी मदत होईल भविष्यामध्ये। तर आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल, आणि आवडला असेल तर तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करा, आणि आमच्या चॅनलला जर नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा। आम्ही असेच फॅमिली ट्रिपचे व्हिडिओ बनत राहतो। तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत टेक केअर, बाय बाय बाय।